श्री गुरुचरित्र अध्याय 13। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाची आचरणा करसंपुट जोडून जाणा विनवीतसे प्रयेसा। जय जया सिद्धमुने तू तारकया भवारणे सांगितले ज्ञान प्रकाशोने स्थिर जाहले मन माझे। श्री गुरुचरित्र कथामृत सैविता तृष्णा अधिक होत शमन करणार समर्थ तूची एक कृपानिधी। गुरुचरित्र कामधेनो सांगितले तुम्ही विस्तारोनो तृप्त नव्हे माझे मनो आणखी अपेक्षा होतसे। क्षुधे करूनी पीडिले ढोर जैसे जावे तृण बिढार त्याते होय मनोहर नवचे तेथोनी परतोनी। एखादा न देखे तक्र स्वप्ने त्यासी मिळे क्षीर भरणे नोहे मन त्याचे धणे केवी सोडी तो ठाव। तैसा आपण स्वल्पज्ञानी नेणत होतो गुरुनिर्वाणी अविद्या माया वेष्टोनी कष्टत होतो स्वामिया। अज्ञान तिमिर रजनीसे ज्योतिस्वरूप तूची होसे प्रकाश केले गा आम्हासी निजस्वरूप श्री गुरुचे। तुवा केले उपकारासे उत्तीर्ण काय होऊ सरसे कल्पवृक्ष दिल्हे यासे प्रत्युपकार काय द्यावा। एखादा देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणे नाही दिदले न ऐको काने कृपामूर्ती सिद्धराया। ऐशा तुझिया उपकारासे उत्तीर्ण नोहे जन्मो जन्मेसे म्हणोनी लागदसे चरणांसे एको भावे करोनिया। स्वामीने निरोपिला धर्मार्थ अधिक झाला मजस्वार्थ उपजला मनी परमार्थ गुरुसी भजावे निरंतर। प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीस दीक्षा देते पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रति विस्तारावे। ऐकोनी शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषोन मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तयावेळी। धन्य धन्य शिष्या सगुण तुझ लाधले श्री गुरुचरण संसार तारक भवारण तूची एक परियेसा। तुवा ओळखिली श्री गुरुची सोय म्हणून पुससी भक्तिभावे संतोष होतो आनंदमय तुझ्या प्रश्ने करूनिया। सांगेन ऐक एकचित्ते गुरु चरित्र गुरुचे विख्याते उपदेश करो देऊनी माधवाते होते क्वचित काळ तेथेंची असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाली महिमा सगुणी शिष्य झाले अपार मुनी। मुख्य माधव सरस्वती तया शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा प्रख्यात असती नामे सात सांगेन एक एकचित्ते। बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे आणिकयती सदानंद सरस्वती रेखा ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण ऐक अपार होते शिष्य आणिक एकाहुनी एक श्रेष्ठ पै। त्या शिष्यांसमवेत श्री गुरु निघाले दक्षिणपंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा कारंज नगरासी। भेटी झाली जनक जननी येवोनी लागता ती चरणी चतुर्वर्ग भ्राते भगिनी समस्त भेटती स्वामिया। देखोनिया श्री गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीसे पूजा करीती परोपरी। घरोघरी श्री गुरुसी पाचारिती भिक्षेसे जाहले रूपे बहुवसी घे घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्मय करीती। अवतार हा श्री विष्णू निश्चिते वेशधारी दिसतो यती परमपुरुष होय जाणा। याते नर जे म्हणती ते जाती नरकाप्रती कार्याकारण अवतार होते ब्रह्मा विष्णू महेश्वर। जननी जनक येणे रीती पूजा करीती भावभक्ती श्री गुरु झाले श्रीपादयती जाती स्मृती जननीसी। देखोनी जननी तये वेळी माथा ठेवी चरणकमळी सत्यसंकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळा पतीस सांगे तया वेळी पूर्वजन्माचे चरित्र सकळी विश्ववंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधिले म्या। याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले पर्येसा। म्हणून नमिती दोघे जणी विनवितादी कर जोडून उद्धरावे या भवारणे जगन्नाथा यतिराया। श्री गुरु म्हणती तयासे एखादे काळी पर्येसे
पुत्र होय संन्यासी उद्धरील कुळे 42 त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख त्याजे कुळी उपजता आणिक त्यासीही ब्रह्मपद पर्येसा यमाचे दुःखे भयाभीत नोहे त्याचे पितृसंततीत पूर्वज जरी नरकी असत त्यासी शाश्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेखा तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगोनी तयासे आश्वासी तसे बहुवसे तुमचे पुत्र शतायुषे अष्टैश्वर्ये नांदती त्यांचे पुत्रपौत्र तुम्ही पहाल सुखे तुमचे नयने पावाल क्षेत्र काशी भुवने अंतकाळी पर्येसा मुक्तिस्थान काशीपुर प्रख्यात असे वेदशास्त्र न करा मनी चिंता मात्र म्हणून सांगती तये वेळी त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष श्री गुरुसी नमूनी एक विनवीतसे पर्येसा विनवीतसे परोपरे स्वामी माते तारे तारे बडोनी जाते भवसागरे संसार माया वेष्टोनिया संसार तापत्रयासे आपण भीतसे पर्येसे निर्लिप्त करेगा आम्हासे आपण तपासी जाईन ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु निरोपिताती आपण स्त्रियांसी पतिसेवाचरण तेची तव पर्येसा येणे या भवार्णवासी कडे पडती पर्येसे जैसा भाव असे ज्यासे तैसे होईल पर्येसा उतरावया पैलपार स्त्रियांसी असे तो भ्रतार मने करो निर्धार भजा पुरुष शिवसमानी त्यासी होय उद्धार गती वेद पुराणे वाखाणिते अंतःकरणेन खरी खंते तू ते गती होईल जाण ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवीतसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवीतसे अवधारी तू जाणसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवणगत वस्तारावे मजप्रती श्री गुरु म्हणती तियेसे तुझी वासना असे तपासे संचित पाप असे तुझसे भोगणे असे पर्येसा पूर्वजन्मी तू पर्येसे चरणे लाथिले धेनुसे शेजारी स्त्री पुरुषांचे विरोधे लाविला कलह जाणा तया दोषास्तव देखा तू ते बाधा असे अनेका गायत्रीशी लाथिले ऐका तू सर्वांगी कुष्टी होशील विरोध केला स्त्री पुरुषांचे तुझा पुरुष होईल तापसे तू ते त्यजील भरमसे अर्जित तुझे ऐसे असे ऐकोनी दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत मज उद्धारावे गुरुनाथा त्वरित म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती ऐक बाळे क्वचित काळ असाल भले अपर वयसा होतांची काळे पती तुझा यती होये तदनंतर तुझा देह कुष्टी होईल अवेव भोगोनी स्वदेही वय मग होईल तुझगती नाशता तुझा देह जाण भेटी होईल आमुचे चरण तुझे पाप होईल दहन सांगेन क्षेत्र ऐकपा भीमा तीर दक्षिण देशे असे तीर्थ पापविनाशे तेथे जाय तू भरवसे अवस्था तुझ घडली यावरी या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अतिसमर्थ गंधर्वपुर असे ख्यात अमरजा संगम प्रसिद्ध जाण ऐसे सांगो नेतियेसे श्री गुरु निघाले दक्षिण देशे त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्भव जेथे शिष्यांसहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी पर्येसा तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझा आता सांगतसे पर्येसी त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा बहिरारणव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटा मुकुटी तीर्थेश्वर धरिली होती प्रीतिकर मिळवणी समस्त ऋषीश्वर उपाय केला पर्येसा ब्रह्मऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा व्रीही पेरिले वृत्ती ऐका अनुष्ठान स्थानाजवळी पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुने पिकविती साळी ऐसे त्यांचे मंत्रबळी महापुण्यपुरुष असुती समस्त ऋषी मिळवणे विचार करीती आपुले मने गौती ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्यदास त्यासी घालिता साकडे गंगा आणील आपुले चाडे समस्ता आम्हा पुण्य घडे गंगा स्नाने भूमंडळी या गतिर्योगयुक्तानां मुनीनामूर्ध्वरेतसां सा गतिः सर्वजन्तूनां
गौतमी तीरवासिनाम. ऊर्ध्वरेत मुनीश्वरांचे कोटी वर्षे तपस्वियांचे जे गती होय परियेसे ते स्नान मात्रे गौतमीच्या. या कारणे गौतमीसे आणावे यत्ने भूमंडळासे साकडे घालिता गौतमासे आणिता गंगा आम्हा लाभ. म्हणून रचिली माव एक दुर्वेची गाय संवत्सक करोनी पाठविली ऐक गौतमाचे व्रीही भक्षणासे. ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनुसी नयने निवारावया तत्क्षणी दर्भ पवित्र सोडिले तेची कुश जाहले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र. पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळोनी समस्त ऋषीजन प्रायश्चित्त देती जाण. गंगा भूमंडळी आण या विणे तुम्हा नाही शुद्धी. या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला व्योमकेशी वरमाग म्हणितले. गौतम म्हणे सर्वेश्वरा तो आदेशील मजवरा उद्धरावया सचराचरा द्यावी गंगा भूमंडळासे. गौतमाचे विनंतीसे निरोप दिला गंगेसे घेऊनी आला भूमंडळासे पापक्षालनार्थ मनुष्यांचे. ऐसी गंगा भागीरथे कवना वर्णावया सामर्थ्य याची कारणे श्री गुरुनाथ आले ऐक नामधारका. ऐसी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरित पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियेसा. तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरिका ते होता मुनी एक विख्यात माधवारण्य. सदा मानस पूजा त्यासे नरसिंहमूर्ती परियेसे देखता झाला श्री गुरुसे मानसमूर्ती जैसी देखे. विस्मित होनी मानसे नमिता झाला श्री गुरुमूर्तीसे स्तोत्र करी बहुवसे अतिभक्ती करूनिया. यद्दिव्यपादद्वयमेव साक्षात् अधिष्ठितं देव नदी समीपे य उत्तरेतिर्निवासि रामो लक्ष्मीपतिस्त्वं निवसन्स नित्यं. येणे परी श्री गुरुसे विनवी माधवारण्य हर्षी श्री गुरु म्हणती संतोषी तया माधवारण्यासी. अत्यंत मार्ग स्थिती मार्ग रूपम अत्यंत योगादधिकार तत्वम मार्गंच विचिन्वतो मे मार्गोदयं माधव दर्शयेते. ऐसे श्री गुरु तयासी आश्वासोनी म्हणती हर्षी निजस्वरूप तयासी दाविते झाले परियेसा. श्री गुरुचे स्वरूप देखोनी संतोषी झाला तो मुनी विनवीतसे कर जोडूनी नाना परिस्तुती करी. जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू लोका दिससी नरू परमपुरुषा जगज्योती. तू तारक विश्वासे म्हणून भूमी अवतरलासे कृतार्थ केले आम्हासे दर्शन दिले चरण आपुले. येणे परी श्री गुरुसे स्तुती करीतो तापसे संतोष होनी अतिहर्षे आश्वासिती तैवी. म्हणती श्री गुरु तयासे सिद्ध झाली तुझ्या मंत्रासे तुझ सद्गती भरमसे ब्रह्मलोक प्राप्त होय. नित्य पूजा तू मानसे करीसी नृसिंह मूर्तीसे प्रत्यक्ष होईल परियेसे न करी संशय मनात. ऐसे सांगोनी तयासे श्री गुरु निघाले परियेसे आले वासर ब्रह्मेश्वरासे गंगा तीर महाक्षेत्र. तया गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्र एक. कुक्षव्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदरव्यथा अत्यंत त्यजोपाहे प्राण देखा. पोटव्यथा बहुत्यासे नित्य करी तो उपवासासे भोजन केलिया दुःख ऐसे प्राणांतिक होतसे. या कारणे द्विजवर सदा करे फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्यजोपाहे. पक्षमांसा भोजन करी व्यथा उठे त्याचे उदरे ऐसा किती दिवसवरी कष्टत होता तो द्विज. पूर्व दिवसी तया ग्रामी आला सण महानवमी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले. भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगा तीरी असे लोळत प्राण त्वरित त्यजोपाहे. दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेत त्यजीन शरीर नको आता संसार पापरूपे वर्तत. अन्न प्राण अन्न जीवन कवण असेल अन्नाविण अन्न वैरी झाले जाण मरण बरवे आता मज. मनी निर्धार करोनी गंगा प्रवेश करीन म्हणोनी पोटी पाषाण बांधोनी गंगेमध्ये निघाला.
मनी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नदानादिक देखा न करी पुण्य इह जन्मात जन्मांतरी पूर्वीशत पुण्यफळ असे दिसत मग हे कष्ट भोगीतसे ग्रास हरितले ब्राह्मणाचे किंवा धेनू कपिलेचे घात केले विश्वासयाचे मग हे भोग भोगीतसे आपूर्ती पूजा ईश्वराचे केली असेल निंदा गुरुची अवज्ञा केली माता पितयांची मग हे भोगीतसे अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल द्विजधिक्कारण अतिथी आलियान घाली अन्न वैश्वदेव समयासी अथवा मारिले ओवरांसे अग्निघातला रानासे वेगळे सांडोनी जनक जननींसे स्त्रिये सहित मी होतो माता पिता त्यजोनिया असो सुखे जेवोनिया पूर्वार जवा पासोनिया मग हे कष्ट भोगीतसे ऐसी पापे आठवीत विप्रजातो गंगेत तव देखिले श्री गुरुनाथे म्हणती बोलावा ब्राह्मणासी आणा आणा त्या ब्राह्मणासी प्राण त्यजितो का सुखेसी आत्महत्या महादोषी पुसो कवण कवणाचा श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी द्विजवराते काढोनी आणिले श्री गुरु सन्मुख अनाथासी कल्पतरू दुःखिष्टासी कृपासागरू पुसतसे श्री गुरु तया दुःखिष्ट विप्रासी श्री गुरु म्हणती तयासी प्राण का ज्ञा त्यजू पाहसी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा आम्हा विप्र म्हणे गा यतिराया काय कराल पसोनिया उपजोनी जन्म वाया भूमिभार जाहलो असे मांस पक्षा भोजन करीतो उदरव्यथेने कष्टतो साहू न शके प्राण देतो काय स्वांगो स्वामिया आपणासी अन्न वैरी असता केवी वाचावे गुरुनाथा शरीर सर्व अन्नगता केवी वाचो जगद्गुरु श्री गुरु म्हणती ब्राह्मणासे तुझी व्यथा गेली परेसे औषध असे आम्हापासी क्षण ऐक सांगो तुझ संशय न धरी आता मनी भिवू नको अंतःकरणे व्याधी गेली पळोनी भोजन करी धणीवरी श्री गुरुवचन ऐकोनी स्थिर झाला अंतःकरणे माथा ठेवूनी श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी इतुकी या अवसरी तया ग्रामींचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी तव देखिले श्री गुरुसे येऊनी लागला चरणांसी नमन केले भक्तीसे मनोवाक्काय कर्मे आश्वासोनी तयेवेळी पुसती श्री गुरु स्तोम मवळी कवण नाम कवण स्थळी वास म्हणती तयासी ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगतसे तो ब्राह्मण गोत्र आपुले कौंडिन्य आपस्तंभ शाखेसी नाम मज सायनदेव असे वासस्थळ आपले कडगंची स आलो असे उदरपूर्तीस सेवा करीतो यवनांचे अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर ऐका स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिले आम्हासी कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय जासी तरेल या भवारणवासी अप्रयत्न आम्हासी दर्शन दिले स्वामिया गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापंच दैन्यंच हरे श्री गुरुदर्शनम गंगा देखताची पापे जाती चंद्रदर्शने तापनासते कल्पतरूची ऐसी गती दैन्या वेगळा करी जाण तैसे नवती तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्यहरण देखिले आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐशी स्तुती करोनी पुनरपी लागला श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासोनी निरोप देती तयावेळी श्री गुरु म्हणती तयासी आमुचे वाक्य परियेसी जठर व्यथा ब्राह्मणासी प्राणत्याग करीतसे उपशमन याचे व्याधीसे सांगो औषध तुम्हासे नेवोनी आपुले मंदिरासे भोजन करवे मिष्टान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधीन राहे सर्वथा घेऊनी जावे आता त्वरिता क्षुधाक्रांत विप्रासे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होतसे जेविला काल मासे एका प्राण त्याने प्राण जातो ऐका अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या त्वरित घडेल श्री गुरु म्हणती सायन देवासे आम्ही औषधी देतो यासे अपूपान्न माशेसे क्षीरमिश्रित परमान्न
अन्न जेविता त्वरितेसी व्याधी जाईल परियेसी संशय न धरितु मानसी त्वरित न्यावे गृहासी अंगीकारोनी तयावेळी माथा ठेवी चरणकमळी विनवी तसे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसी अंगीकारोनी श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित सिद्ध म्हणे ऐक मात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो तये वेळी समवेत शिष्य सकळी जठर व्यथेचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतिसेवा त्याची नारी जाखाई म्हणजे परियेसा पूजा करीती श्री गुरुसे षोडशोपचारे परियेसे तेणेंची रीती आम्हासे शिष्या सकळिका वंदिले श्री गुरुपूजा विधान विचित्र केले अतिगहन मंडळ केले रक्तवर्ण एकेकासी पृथक पृथक पद्म रचोनी अष्टदळी नाना परींचे रंगमाळी पंचवर्ण चित्रमाळी रचिली तिचे परियेसा चित्रासन श्री गुरुसे तेणेंचे परी सकळिकांचे मंडळार्चन विधीसे करीती पुष्पगंधाक्षता संकल्पोनी विधीसे नमन केले साष्टांगेसे माथा ठेवोनी चरणी न्यासे पाद सर्वही अष्टांगी षोडशोपचार विधीसे पंचामृतादी परियेसे रुद्रसूक्त मंत्रेसे चरणस्नापिले तयेवेळी श्री गुरुचरणी अतिहर्षे पूजा करीत षोडशे तया विप्रा ज्ञान कैसे चरणतीर्थ धरिता झाला तया चरणतीर्थासे पूजा करीत भक्तीसे गीतवाद्ये आनंदेसे करी आरती निरांजन अनुक्रमे श्री गुरुपूजा करिता झाला विधिभोजा पुनरपि षोडशोपचारी पूजा करीतसे भक्तीने अक्षय वाणे आरती श्री गुरुसी ओवाळिते मंत्र घोष अतिभक्ती पुष्पांजळी करिता झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता असे नारी पूजा करीती उभयवर्ग ऐसे परी श्री गुरुसे पूजा केली परियेसे तेणेंची विधी शिष्यांचे आम्हा समस्तांचे वंदिले संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशोवंशी तू जाणसी गुरुचा वास अभिवृद्धी होय वंशोवंश पुत्रपौत्री नांदाल हर्षी गुरुभक्ती येणे परी ऐसे बोलोनी द्विजासे आशीर्वचन देती अतिहर्षी नमन करोनी श्री गुरुसी ठाये घातले तयेवेळी नाना परीचे पक्वान्न अपोपादी माशान्न अष्टविध परमान्न शर्करा सहित निवेदिले शाकपाक नाना परी वाढताती सविस्तारी भोजन करीती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परियेसा जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तत्क्षण श्री गुरुचे कृपा दृष्टीने परिसलागता लोहासी सुवर्ण होय परियेसी दर्शन होता श्री गुरुसे व्याधी कैची सांगमज उदय जाहलिया दिनकरासे संहार होतो अंधकारासे श्री गुरुकृपा होय ज्यासे दैन्य कैचे तया घरी ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यांसहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीती सकळजन अभिनव करीती सकळजन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले तेची अन्न व्याधी गेली म्हणताती सिद्ध म्हणे नामधारकास श्री गुरुकृपा होय ज्यास जन्मांतरींचे जाती दोष व्याधी कैंची त्याचे देही गंगाधराचा नंदन सरस्वती सांगे विस्तारोनी गुरुचरित्र कामधेनु ऐका श्रोते एक चित्ते जे ऐकती भक्तीने व्याधी नसती त्यांचे भुवना अखिल सौख्य पावती जाणा सत्यम सत्यम पुनः सत्यम इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे करंजनगराभिगमनं तथा विप्रोदरव्यथा निरसनं नाम त्रयोदशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।